शंकराचार्य मंदिर लंगर चालू आहे. आज रविवार आहे, आज त्याच्यामुळे इथे लंगर आहे. चहा कॉफी काय हवं असेल सगळं लंगरमध्ये. आणि इथनं वरती आता आपण शंकराचार्य मंदिरला जाणार. चला एक एक पायरी करत. किती पायऱ्यात माहीत नाही, आता पुढे जाऊन बघूया पायऱ्या किती आहेत ते. स्वामी आद्यगुरू शंकराचार्य जयंती महोत्सव चालू आहे. श्री स्वामी विश्वात्मानंद सरस्वतीजी महाराज त्यांचा लंगर चालू आहे. इथनं पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळी रांग आहे. वर चेकिंगसाठी रांग आहे बेसिकली. वर जायला नाही, तर आपलं चेकिंग करून घेऊ आणि मग वर जाऊया इकडे. चला, या आपल्या वरती चढायच्या पायऱ्या. खाली चेकिंगमध्ये आपल्याबरोबर काय आहे ते चेक करतात. फायर आर्म्स म्हणा किंवा लायटर किंवा बाकीच्या इटेबल्स काय असतील पाणी अलाव करतात, पण बाकी इटेबल्स वगैरे अलाव करत नाहीत. आणि इकडनं आपण वरती चढायला सुरुवात. हो, एकदम आरामात एक एक पायरी डावीकडे हाताला धरून आपण जाऊ शकतो वरती. आणि पायऱ्या तशा लहान आहेत, छोट्या आहेत, त्याच्यामुळे जास्त काही दमाला होणार नाही. इथे एक वॉर्निंग दिली यांनी, वाचून घ्या काय ते. खाली वॉशरूम आहे, वरती सुद्धा इथे लेडीज आणि जेंट्ससाठी वॉशरूम आहे. कृपया वातावरण की पवित्रता बनाए रखे. खरंच पण एकदम असं पवित्र असं वातावरण पायऱ्या चढायला लागलं की जाणवतं. अमरनाथला इकडे आले यात्रेकरू की अमरनाथ आणि त्याच्याबरोबर इकडे हे शंकराचार्य टेम्पल हे दोन्ही एकत्र लोक करतात. इथे एका ब्लॉकमध्ये 11 पायऱ्या आहेत आणि वरती किती पायऱ्या बाकी आहेत ते इथे लिहिलेलं आहे. म्हणजे अजून किती पायऱ्या आपल्याला वरती चढायच्यात. मगाशी आपण 155 पायऱ्या बघितल्या, आता 144 पायऱ्या बाकी आहेत. कृपया वातावरण को साफ रखने में हमें सहयोग दे. प्लास्टिक असेल किंवा बाकी कुठला कचरा असेल इथे न टाकता आपला आपला आणलेला बरोबर घेऊन जायचा. आता 84 पायऱ्या, 84 पण नाही 65 पायऱ्या झाल्या. आता मगाशी जो 15 पायऱ्यांचा ब्लॉक होता तो आता 17 पायऱ्यांचा ब्लॉक आहे. 11, 15, 17. हो, 11, 15, 17 ना. पहिला 11 मग 15 आता 17. म्हणजे अशा लोक सलग 17 पायऱ्यावरती आहेत. चला वर चढूया. 17 पायऱ्यांचा ब्लॉक सोडून वरती आलो. आता 29 पायऱ्या बाकी आणि आता 6 पायऱ्यांचा ब्लॉक आहे. 23 पायऱ्या बाकी आणि 6 पायऱ्यांचा ब्लॉक. पुढे 5 पायऱ्याचा ब्लॉक आहे. ऑलमोस्ट आपण वरती पोचलो आहे. आता वरनं श्रीनगरचं आणि डल लेकचं विहंगम दृश्य दिसण्याचा काय चान्स आहे, पण थोडं हेझी वातावरण आहे त्याच्यामुळे किती दिसेल हे माहिती नाही. हे बघा, हे आपले अमरनाथ यात्रेला जाऊन आलेत बहुतेक. जय महाराष्ट्र म्हणतात. काय म्हणता, कुठनं आला? आम्ही महाराष्ट्रामधून अहमदनगरचे खूप लोक भेटले आम्हाला. श्रीरामपूरचे का? बरं. आम्ही पुण्याचे. ट्रॅव्हल विथ चारू म्हणून चॅनल आहे यूट्यूबवर, त्याच्यात तुम्ही आता याल सगळेजण. आम्ही नगरचे. नगर. बरं. चालेल. सुरू. नमस्कार, मी अहमदनगर श्रीरामपूरून आलेलो आहे. इथं शंकराचार्य मंदिरासाठी म्हणजे पाहण्यासाठी आलोय, आता दर्शनासाठी. अमरनाथ यात्रा झाली तुमची? अमरनाथ यात्रा झाली. कसा होता अनुभव? पाऊस वगैरे होता का? बर्फ होता, व्यवस्थित होता. बर्फ होता का? बरं. ठीक आहे. त्यानंतर वैष्णोदेवीला जायचं. थँक्यू. बम बम बोले जय बाबा बर्फानी की हर हर महादेव. मस्त, व्हेरी गुड. आज रविवार असल्यामुळे दर्शनाला त्या मनाने थोडी गर्दी आहे, पण इतकी पण गर्दी नाही. म्हणजे अशी काही रेटारेटी चेंगराचेंगरी अशी काही परिस्थिती नाही आहे. हे झाड कुठलं माहीत नाही, पण प्रत्येक पान असं मोठं आणि प्रत्येक पानामध्ये 5 अशी उपपानं असल्यावर की प्रत्येक पानाला. तुम्हाला माहिती असेल हे झाड कुठलं आहे तर मला कॉमेंट करून सांगा. ही अशी रांग आहे थोडीशी, एक साधारणतः 200-250 लोक फक्त रांगेमध्ये असतील. आणि या समोरच्या बाजूला ज्या पायऱ्या आहेत तिथनं वरती जाऊन आपण मेन शंकराचार्य टेम्पल जे आहे
तिथे आपण आतमध्ये जातो. आलेल्या सगळ्या यात्रेकरूंसाठी इथे बसण्यासाठी म्हणून पण चांगली जागा आहे, पण आता इथे कोणाला बसून देत नाही आहेत. गर्दी जास्त असल्यामुळे लोक बसून फोटो काढत होते, ज्यामुळे जास्त थोडी गडबड गोंधळ होत होता, त्यामुळे आता इथे बसवलेलं नाही आहे कोणाला. वरच्या बाजूला वातावरण गार आहे, खाली श्रीनगरमध्ये मात्र ऊन खूप होतं, गरमी खूप होती. आणि इथे बघू शकतो आपण धुंदी म्हणण्यापेक्षा धुंद खूप आलेली आहे. असं मळब जसं येतं तसं हेझी वातावरण आहे, त्याच्यामुळे श्रीनगरची विजिबिलिटी त्या मानाने कमी आहे. तर आपलं दर्शन झालं की आपण एक इथला लॉंग शॉट घेऊन श्रीनगर दिसतं, पूर्ण दल लेक दिसतं, ते सगळं इथनं बघूया. वर जायला अशा इथे पायऱ्या आहेत आणि इकडनं वर गेलं की अजून थोड्याशा पायऱ्या चढून या इथे हा जो आपल्याला कळस दिसतोय हा मागचा श्री शंकराचार्य मंदिराचा कळस. चला आता तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो. डोनेशन जर का द्यायचं असेल जम्मू काश्मीर ट्रस्टसाठीचं इथलं, तर डोनेशन आणि प्रसाद काउंटर या इथे याची सोय आहे. आणि हुंडीमध्ये पैसे टाकायचे असतील तर ही इथे हुंडी पण आहे, इथे आपण पैसे टाकू शकतो. चलते रहिए साहब, ऊपर चलिए. या अशा खालच्या पायऱ्या चढल्या की आता आपण मंदिराच्या मुख्य कमान जी आहे त्या कमानीतनं आत जाऊ. मग अशी आम्ही आलो तेव्हा रांग या इथपासनं होती, आता अशी इथपर्यंत मागे गेली. जसे अजून उशीर होईल, वेळ जाईल, आता 10 वाजले, थोड्या वेळाने रांग अजून वाढेल, कारण इकडे आज रविवार असल्यामुळे शंकराचार्य ट्रस्टतर्फे इथे भंडारा. अशा चढ्या खड्या पायऱ्या इकडे आणि वरती मंदिराचा कळस. ज्यांना जिना चढायला वगैरे त्रास होतो त्यांच्यासाठी इथे दोन्ही साईडला हे असं रेलिंग केलेलं आहे, त्याला धरून आपण वरती जाऊ शकतो. पायऱ्या मात्र एकदम अशा चढ्या आणि मोठ्या आहेत. झालं का दर्शन? झालं ना? मंदिराच्या आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, तर आपण इथपासूनच आणि कळसाचं दर्शन आतमध्ये हे नाही, आतमधला व्हिडिओ नाही. थोडं रिनोव्हेशन आणि इथलं रिस्टोरेशनचं पण काम चालू आहे, कारण मंदिर अतिशय जुनं आणि प्राचीन असं मंदिर आहे. QR कोड पण आहे, QR कोड स्कॅन करून सुद्धा आपण देणगी देऊ शकतो. आणि हा मंदिराच्या आजूबाजूचा श्रीनगर शहराचा परिसर. चला आता मोबाईल थोडा वेळ बंद, आतमध्ये व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे वरती दर्शन घेऊन खाली इथे उतरलो की मग तुम्हाला परत दाखवतो. नॉर्मली जेव्हा आपण कुठल्याही शंकर भगवानांच्या मंदिरात जातो त्यावेळेला आपण पिंडीला ही अर्धी प्रदक्षिणा घालतो, पण बहुतेक इकडे गर्दीचं नियोजन करण्यासाठी म्हणून पूर्ण प्रदक्षिणा घालून आपण येतो. साधारणतः एक 3 ते 4 फूट उंचीची स्वयंभू पिंड अशी आतमध्ये आहे. पिंडीच्या वरती अभिषेक पात्र आहे आणि पिंडीच्या मागे फणा आहे आणि पिंडीच्या डाव्या हाताला एक अशी छोटीशी मूर्ती आणि हे सर्व चांदीचं. छोटासा असा गाभारा आहे आणि बाहेरनं तुम्हाला आता मंदिर दाखवतो आणि मंदिराचा कळस दाखवतो, म्हणजे गाभारा किती छोटा आहे, म्हणजे जेमतेम आतमध्ये 1, 10 ते 15 लोक मावतील एका वेळेला, एवढाच फक्त आतमधला गाभारा आहे. आणि व्यवस्था अतिशय सुंदर आहे. CRPFचे आपले लोक इकडे तैनात आहेत, आतमध्ये पण असतात, एकेकाला करून आतमध्ये व्यवस्थित सोडतात आणि जास्त चेंगराचेंगरी कशी होणार नाही याच्याकडे ते लक्ष देतात. श्रीनगरला आलात
मंदिर जवळ आहे. रिक्षाने आम्ही आलो, 500 रुपये घेतले रिक्षावाल्याने. पण रिक्षाने येणं आता इकडे जास्त चांगलं आहे गर्दीच्या काळामध्ये. कारण आधी असं कळलं होतं की घाट नंबर 15 जो आहे त्या घाट नंबर 15च्या इथनं टेम्पो ट्रॅव्हलर येते. पण तो जो टेम्पो ट्रॅव्हलर जो आहे तो साधारणतः 2 किलोमीटर अलीकडेच आपल्याला सोडतो आणि तिथनं परत 100-150 रुपयाची रिक्षा करून आपल्याला यायला लागतं. त्याच्यापेक्षा बेटर हे चांगलं की डायरेक्ट आपण श्रीनगरपासून रिक्षा करून इकडे येणं. 500 रुपये जायचे आणि यायचे आणि साधारणतः तासभर इकडे थांबायचे. त्यांनी लिहिलं आहे कृपया वापस जाय, पवित्र जल की नाली पार ना करे. म्हणजे हे जे आहे ह्याला पार करू नका असं म्हणतात. काही लोक गेलेत पण ठीक आहे, पण ह्याला पार करू नका असं यांनी लिहिलं आहे. इकडनं आपण खालनं वरती आलो आणि या बाजूला प्रदक्षिणा मार्ग तपस्या स्थल का रस्ता इकडे आहे. आपण जाऊन बघूया. आणि हे खाली दाल लेकचं विहंगम दृश्य, सगळ्या हाऊसबोट आणि बाकीच्या बोटींनी अगदी प्रचंड गर्दी केल्यासारखी आतमध्ये आपल्याला दिसते. जिथे बघावं तिथे सगळीकडे हाऊस बोटच दिसतात. समोर एक कुठलं झाड आहे माहीत नाही, पण जसे चिक्कू असतात तसं इकडे चिक्कूसारखी फळं लागलीत सगळ्या झाडाला. पुन्हा एकदा हे श्रीनगरचं विहंगम दृश्य आणि या दल लेकमधल्या बोटी सगळ्या. जगद्गुरू श्री शंकराचार्यांनी जिकडे तपश्चर्या केली होती ते हे त्यांचं तपश्चर्याचं स्थान स्थळ. वरती भगवा ध्वज फडकतोय. वारा कमी आहे त्यामुळे कमी फडकतोय, पण तरी. आणि हे इथं समाधी स्थळ. आज जाऊया. आतमध्ये जायला असं वाकून जायला लागतं. छोटीशी जागा आहे, म्हणजे साधारणतः एक 3.5-4 फूट फक्त असेल. वाकून आतमध्ये जाऊ चला. एका साईडनी जिन्यानी आपण आतमध्ये जातो आणि एका साईडनी आपण खाली उतरतो. मंदिरात जायचा याचा रस्ता छोटासा, एक 10-12 पायऱ्यापर्यंत सेमच आहे. पण नंतर मात्र दोन्ही रस्ते जायचे आणि यायचे वेगळे. म्हणजे इकडनं आपण आतमध्ये जातो वरती आणि या साईडनी खाली येतो. ही गर्दी आता थोडी वाढली आहे, अशी इथपर्यंत आता गर्दी आहे. जास्त थांबून देत नाही, दर्शन झालेल्यांना गर्दी होती म्हणून लगेच चली करून मागे लागतात CRPF वाले. ते पण एका दृष्टीने बरोबरच आहे, कारण त्याच्यामुळे गर्दी इथली कमी होते. शंकराचार्य मंदिराची माहिती इंग्लिशमध्ये लिहिलेली आणि शंकराचार्य महाराजांची मूर्ती. आणि इथे वरच्या बाजूला असते तपश्चर्याला बसले होते. आणि हे इथे डावीकडे आपलं मंदिर. मंदिराचे काय काय नियम आहेत, डूज आणि डोंट्स, त्याची ही सगळी इथे लिहिले आहे. काय करायचं आणि काय नाही. व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी ट्रायपॉड लावून बिना परमिशन नाही करायची. मोबाईलवरती शूटिंग केलेलं चालतं. तुमच्यापैकी कोणाला पायऱ्या चढून या अशा पायऱ्या आहेत
पायऱ्या न चढता जायचं असेल तर इथनं अशी ही पाऊलवाट पण एक आहे वरपर्यंत जायला या इकडे. प्यायच्या पाण्याची वरती पण सोय आहे, तशी इथे खाली पण प्यायच्या पाण्याची सोय आहे. आजूबाजूला मस्त गर्द झाडी सगळीकडे, ही झाडी बघतोय सगळी वरपर्यंत अशी झाडी आहे. आणि चढायला जेमतेम 10 ते 15 मिनटं लागतात नॉर्मल चालीनी. थोडासा दम लागू शकतो पण ठीक आहे, म्हणजे काही एवढ्या पण काही पायऱ्या नाही, अतिशय आरामात आपण वरती जाऊ शकतो. इथे सेल्फी पॉईंट पण केला आहे की सेंट्रल रिझर्व्ह फोर्स CRPF, कारण इथली जी काही सगळी व्यवस्था आहे ती CRPFकडे आहे सिक्युरिटीची. तर त्यांनी इथे हा सेल्फी पॉईंट पण केला या इथे की आपण आपल्या आठवणीसाठी आपण इथे सेल्फी काढू शकतो. आणि इथे समोर भंडारा चालू आहे, लोक प्रसाद घेत आहेत, भात आणि काय आहे आपण बघू. आणि या इथे बसून पण सगळे आपण प्रसाद घेऊ शकतो. हा भंडारा चालू आहे इथे. आणि एक प्लेट आहे स्वच्छ, चमचा, राईस आणि एक आपण चवळी जी करतो त्या चवळीची उसळ आहे. आणि कोणाला एक्स्ट्रा मीठ हवा असेल तर मीठ, अशी सगळी सुंदर व्यवस्था आहे. अतिशय गरमागरम भात आणि चवळीची उसळ. आणि तुम्हाला भंडारा नको असेल तर इथे चहा पण आहे, इथे तुम्ही चहा घेऊ शकता. तर असं हे श्रीनगरमधलं उंचीवरचं श्री शंकराचार्य मंदिर किंवा याला ज्येष्ठेश्वर मंदिर असंही म्हणतात. हे मंदिर आणि आजूबाजूचा परिसर जिथे पोचता क्षणी अतिशय पवित्र आणि शांत असं वातावरण आपल्याला अनुभवायला मिळतं. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून अवश्य सांगा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा अवश्य करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्रीनगरमध्ये दल लेकमध्ये शिकारा सफर आपण जी केली त्याचा पूर्ण व्हिडिओ थोड्याच दिवसात.